आता आपण रोज ऐकतोय, रोज वृत्तपत्रात येते की माणसं अनुभवत आहेत की ही उष्णता सहन होत नाही. सहनशक्तीच्या पलीकडे गेली आणि दरवर्षी आता हे लक्षात येते की गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी हा उष्मा मर्यादा ओलांडून गेलेला आहे. हा एक लक्षात घ्या की असं मोठे मोठे जे याबाबतचे तज्ज्ञ म्हणवणारे आहेत ते असं म्हणतात की किंवा हवामान खातं असं म्हणते की गेल्या वर्षी 98% पाऊस पडला, यावर्षी तो कमी होईल कारण एल निनोचा प्रभाव असणार. मला सांगायचं आहे तुम्हाला की गेल्या वर्षी 98% पाऊस नाही पडला, गेल्या वर्षी 300% जास्त पाऊस पडला. 21 सप्टेंबरलाच आलेलं होतं वेधशाळांकडून की तिप्पट पाऊस यावेळेला 7 मे पासून मुंबईचं जर का आपण तारीख धरली तर 1 महिना आधी 7 मे पासून प्रचंड वृष्टी चालू राहिली. ती तशी भारतात चालू राहिली आणि हा जो पाऊस पडला तो तिप्पट होता. 6-7 हजार मिलीमीटर पाऊस पडला. दुसरं महत्वाचं की हवामान खातं सांगत नाहीये की गेल्या वर्षी एक महत्वाची दुर्घटना घडली. एक मोठा टप्पा ओलांडला गेला तापमान वाढीकडून. तो म्हणजे मान्सून, नैऋत्य मान्सून, दक्षिण पश्चिम दिशेकडून येणारा मान्सून हा हजारो वर्षांचा आविष्कार गेल्या वर्षी घडला नाही. पाऊस पूर्वेकडून आला, बंगालच्या उपसागरातून. ओरिसा, बंगालच्या दिशेने तो आला, आडवा पश्चिमेकडे महाराष्ट्र आणि गुजरातच्या दिशेने जात आहे वारे. आता लक्षात घ्या की या गोष्टी सांगितल्या जात नाहीये. जे मोठ्या प्रमाणावर ज्यांचा प्रसार होतोय अशा सोशल मीडियामधून, त्यांच्या यूट्यूबच्या चॅनेल्समधून सुद्धा NOAA म्हणजे राष्ट्रीय महासागर आणि वातावरण प्रशासन हे अमेरिकेच्या संस्थेचं, वैज्ञानिक संस्थेचं दिलं जाते की 1.4°C वाढ यावर्षी होते 2026 मध्ये. ह्याच्यामुळे या आकडेवारी न समजल्यामुळे गाफील होत आहेत माणसं. एक लक्षात घ्या की हे एल निनोचा प्रभाव वगैरे या गोष्टींमध्ये अडकणं अतिशय चुकीचं आहे. एल निनो, ला निना असं जर आपण करत बसलो तर आपण कधी पृथ्वीवरून अस्तांगत झालो हे पण समजणार नाही. हे जे काय आकडेवारी देत आहेत ती सपशेल चुकीची आहे. मी का सांगतो की NOAAचं म्हणणं हे ते त्यांनी नीट समजून घेतलेलं नाहीये. इथे माझ्या हातात हे स्टॉर्म्स ऑफ माय ग्रँडचिल्ड्रन हे पुस्तक आहे डॉक्टर जेम्स हॅन्सनचं, नासाचे माजी संचालक. यांनी 2009 मध्ये लिहिलंय. ते तिथे स्पष्ट म्हणतायत की ट्रूथ अबाउट द कमिंग क्लायमेट कॅटॅस्ट्रोफ अँड अवर लास्ट चान्स टू सेव्ह ह्युमॅनिटी. ही शेवटची संधी केव्हा होती? पुस्तक आल्यानंतर ते म्हणतायत की पुढचं दशक जे 20 साली संपलं, 5 वर्षापूर्वी, तेवढीच संधी होती. नीट लक्षात घ्या. ह्या पुस्तकाच्या मध्ये त्यांनी अतिशय धक्कादायक नासाच्या कडून जी निरीक्षणं झाली किंवा वैज्ञानिक प्रयोगाद्वारे त्यांना जे लक्षात आलं हे त्यांनी जेवढं धक्कादायक दिलेलं आहे आणि हे जनतेकडे पोचलंच नाही. आता माझ्याकडे हे अहवाल आहे. हे सगळे अहवाल, या अहवालांमध्ये मधून स्पष्ट होते की गेल्या वर्षी आपण 3°C तापमान वाढ ओलांडलेली. जे मी मगाशी म्हणालो की 1.4°C बोलणंच होते ते असं होते की जणू काही जी काही गंभीर गोष्ट घडणार आहे ती 2100 साली, म्हणजे जवळजवळ 75 वर्षांनी, 74 वर्षांनी घडणार आहे. नाही, ही अतिशय गंभीर गोष्ट तर घडते आहे. 14 सालापासून पृथ्वीच्या जो पृष्ठभाग आहे त्याच्या तापमानात, सरासरी तापमानात 1.25°C म्हणजे 0.2°C वाढ होते. आणि गेल्या 20 साली ती पॅरिस करार हा यशस्वी ठरला. सगळ्या राष्ट्रांनी मिळून केलेला, राष्ट्रप्रमुखांनी डिसेंबर 2015 मध्ये तो अयशस्वी ठरलाय. आणि 2°ची वाढ 20 साली 5-6 वर्षापूर्वी झालेली आहे. आता तो किती होते तर गेल्या वर्षी 3° झाली. आता तुम्ही लक्षात घ्या, दर 5 वर्षांनी 1°C या पृथ्वी नावाच्या ग्रहाच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात वाढ होते आहे.
त्याचा अर्थ कल्पनेपेक्षा भयंकर आहे. म्हणजे एक साधं मुंबईसाठी सांगतो की जवळजवळ 150 वर्षापूर्वीचं जे गॅझेटियर आहे ब्रिटिशांचं, त्यामध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे मुंबईच्या सरासरी तापमान त्याच्यामधलं उच्चतम तापमान जे गाठायची ते किती होतं तर 150 वर्षापूर्वी होतं 22 ते 25 अंश सेल्सिअस. आणि आता ते किती आहे तर 47-48 अंशापर्यंत देखील जाते. सरासरी तापमानामध्ये वाढ किती आहे म्हणजे सरासरी तापमानातली वाढ 3 डिग्री सेल्सिअस जेव्हा झाली तेव्हा मुंबईच्या मधल्या उच्चतम तापमानात 22 ते 23 अंश सेल्सिअसची वाढ झाली. हे गणित लक्षात घेतलं तर पुढच्या 20 ते 30 वर्षामध्ये या वाढीमुळे त्याचे जे विविधांगी दुष्परिणाम आहेत ह्याच्यामध्ये मानवजात आणि जीवसृष्टी, दिसणारी जीवसृष्टी, अपवाद फक्त सूक्ष्मजीव जे न दिसणारे एवढे सूक्ष्म आहेत जीवाणू ते सोडले तर बाकी जीवसृष्टी ही नष्ट होते, हिचं पूर्णपणाने कायमचं उच्चाटन होते. हे कुठेही सांगितलं जात नाहीये. पूर्ण मानवजात गाफील आहे. मोठमोठे प्रकल्प आणले जात आहेत, ते तात्काळ थांबले पाहिजेत. औद्योगिकरण ही पृथ्वीवरची चूक होती. औद्योगिकरणाला प्रगती मानणं ही एक अंधश्रद्धा आहे. त्यापेक्षा सूर्य पृथ्वीभोवती फिरला ही अंधश्रद्धा जरी ती नसावी तरी देखील नसायला पाहिजे होती, तरी देखील ती अशी हानिकारक तर नव्हती की जी मानवजात आणि जीवसृष्टीचं उच्चाटन घडेल. आता हे जे काय माझ्याकडे आहे ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की 2 अंश सेल्सिअसची तापमानाची वाढ ही झालेली आहे 20 साली. आणि गेल्या वर्षीचे जे सगळे पेपर्स माझ्याकडे आता हातात आहेत त्याप्रमाणे 3 अंश सेल्सिअसची वाढ सरासरी तापमानात 1756च्या तुलनेत झालेली आहे. आता एक लक्षात घ्यायचं की आपल्याला काय करायला पाहिजे. मग 2 पद्धतीने याचा विचार केला पाहिजे. एक प्रकल्प ज्याच्यामध्ये सगळ्यांना असं वाटते की ते नोकऱ्या देतात आणि त्या नोकऱ्यांमुळे आपण जगतो, हा पहिला गैरसमज ताबडतोब दूर केला पाहिजे. नोकरीमुळे कोणी पृथ्वीवर जगत नाही. पृथ्वीवर औद्योगिकरण येण्याच्या आधी हा गैरसमज नव्हता, म्हणजे 250 वर्षापूर्वी. पण करोडो वर्ष जीवन मात्र होतं. आता एक समजून घेऊया की महाराष्ट्रातच बघा वाढवण मेगापोर्ट हा प्रचंड प्रकल्प विनाश करणारा हा होतोय. काय घडेल या प्रकल्पात? किंवा जो आता 20 तारखेला पुढच्या महिन्यामध्ये सुनावणी लागलेली आहे बॉक्साईटची खाण, नाणार रिफायनरीची जी गावं आहेत सागवे, नाणार आणि कुंभवडे ही अतिशय समृद्ध निसर्ग असलेली गावं आहेत. ह्यांच्या ठिकाणी सुनावणी आहे कारण बॉक्साईटची खाण केली जाणार आहे. तसेच सिजीमाली हे ओरिसामधलं ठिकाण आहे, अस्पर्श पृथ्वीवरचं ठिकाण. आदिवासी तिकडे अतिशय शांततेने राहत आहेत. हजारो वर्षाची त्यांची संस्कृती आहे आणि ते देखील खाणकाम करण्यासाठी उद्ध्वस्त केलं जाण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय. सगळी संरक्षण आहेत ती झुगारून देऊन आदिवासींच्या गावांना दिलेली. त्याच्यानंतर केन आणि बेतवा या नद्या जोडण्याचा जो प्रकल्प चालू आहे मध्य प्रदेशमध्ये, ह्याच्यामध्ये देखील त्या सगळ्या प्रदेशाला पूर्ण धक्का लागणार आहे. आता ह्याच्याशिवाय तुम्ही अरवली पर्वताचं प्रकरण बघता, हसदेवचं अरण्य कोळशाच्या खाणीसाठी खूप प्रमाणावर उद्ध्वस्त पण झालेलं आहे. निकोबार बेटं जी अस्पर्श आहेत अंदमान निकोबार, त्यांना देखील आपली वक्रदृष्टी वळलेली आहे. कशासाठी? तर विकास आणि प्रगती. हा एक भ्रम आहे. ह्या ग्लानीमधून ताबडतोब बाहेर पडलं पाहिजे सगळ्या समाजाने. आणि सरकार किंवा उद्योगपती किंवा कोणी हे का, वित्तीय संस्था का ह्याच्या मागे लागतात? कारण जनता त्यातून निर्माण झालेले जे काय वस्तू आहेत किंवा जी काय ऊर्जा आहे ती वापरते. हे वापरणं जर का थांबवलं नाही आपण तर ते बनवणं चालूच राहील. ह्या दोन्ही पातळ्यांवर ताबडतोब विचार व्हायला पाहिजे की आपण प्रकल्प थांबवले पाहिजेत. दुसरी गोष्ट, वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा ताबडतोब हे बोलणं अतिरेकी वाटेल की उद्योगपूर्व काळाच्या प्रमाणे जगायला पाहिजे. जी भारताने संस्कृती दिली 5 ते 10,000 वर्ष न तुटलेली कृषीप्रधान संस्कृती, हे जर का आपण आता नाही ओळखलं आणि याच भ्रमामध्ये आपण राहिलो की औद्योगिकरण हे चालू राहू शकते,
तर आपलं उच्चाटन इतक्या अल्प काळामध्ये पृथ्वीवरून होईल. पृथ्वीवर पुन्हा जीवन येणार नाहीये. हे यायला खूप काळ गेलेला आहे पृथ्वीवर. पृथ्वीच्या वायूचा गोळा फेकली जाण्याचा 480 कोटी वर्ष, 411 कोटी वर्ष जीवन अवतरलं. अतिसूक्ष्म न दिसणारं जीवन अवतरलं आणि त्याचे विकास आत्ताच्या प्राणीमात्र वनस्पतींमध्ये होणं याच्यासाठी फार मोठा काळ गेलाय. पण नष्ट व्हायला गेली 250 वर्ष आणि येती फक्त 20-30 वर्ष पुरेशी. कारण तेवढ्या प्रमाणावर आपण कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतोय पृथ्वीच्या पोटातून काढून. हरितद्रव्य तेवढ्या प्रमाणात आपण झपाट्याने नाहीसं करतोय दर दिवशी. आणि ऑक्सिजन हा पाणी हे झपाट्याने औद्योगिकरणामुळे, शहरीकरणामुळे, या अर्थव्यवस्थेमुळे नाहीसं होते. आपल्याला वेळ उरलेला नाहीये. हे जे काही सांगितलं ते मला आश्चर्य वाटते की त्यांना वस्तुस्थितीची जाणीव नाहीये. त्यांच्याकडे वैज्ञानिक ज्ञान आहे ते आत्ताच्या अद्ययावत नाहीये. आणि एक पगडा आहे मनावर सर्वांच्या की या पद्धतीचं जगणं औद्योगिकरणाचं आहे, ते सोडता येणार नाही. आता कसं सोडायचं हे विचार चुकीचे आहेत. जीवन अतिशय महत्त्वाचं आहे आणि पृथ्वी फक्त जीवन देण्यासाठी, जीवनशैली देण्यासाठी किंवा नोकरी आणि धंदे चालवण्यासाठी, सिमेंटच्या कंपन्या, ऊर्जा प्रकल्प करण्यासाठी, मोटारी बनवण्यासाठी पृथ्वी नाही. लवकर आपण ओळखू. आणि आत्ताचं जे उष्णता सहन न होणं हे दरवर्षीची वाढ लक्षात घ्या. तुम्हालाच लक्षात येईल की पुढच्या 5 वर्षातच आपल्याला जगणं असह्य होणार आहे. उष्णता असह्य होणार आहे शब्दप्रयोग फार कमी आहे. जगणं असह्य होणार आहे, जगणं शक्य होणार नाहीये. आणि दर 5 वर्षाची सरासरीतली वाढ धरली तर आपण 20-30 वर्षानंतर या पृथ्वीवर ही प्राणीमात्र, वनस्पती सृष्टी, प्राणीसृष्टी, मत्स्यसृष्टी सगळं काही नसणार आहे. खूप गंभीर आहे. आम्ही या क्षेत्रात कायम काम करतोय. मुंबई शहर, मी आणि माझ्या सहकाऱ्यांकडून माईमची खाडी आणि माईमचा समुद्र बुजवून दिला नाही सीलिंग प्रकल्पाला, वरळी बंदरा सीलिंगला. म्हणून मुंबई वाचलेली आहे. 26 जुलैला लाखो माणसं वाचलेली. आणि मी आधी ओळखलेलं आहे, आधी सांगितलंय. पूर्वी मी कधी स्पष्ट बोलत नव्हतो. कारण काय तर अहंकार नको. पण आता मला ही गोष्ट स्पष्ट सांगितली पाहिजे की हे शहर वाचवलेला माणूस तुम्हाला सांगतोय. आणि बाकीचे सगळीकडून तुम्ही जे ऐकताय की आता गडचिरोलीचं जंगल, नक्षलवाद्यांचा त्रास झाला म्हणून गडचिरोलीचं जंगल पण आता घ्यायचं आणि तिकडे उद्योग करण्यासाठी तिकडे सुद्धा आपल्याला पोलादाची गरज आहे म्हणून तिकडे लोखंडाच्या खनिज मिळवणारे खाणी काढायचे आणि काढल्या जात आहेत. याच्यात कौतुक वाटण्यासारखं काही नाही आहे. ही कबरखंड आहे आपली सगळ्या मानवजातीची आपली. म्हणून तुम्ही लक्षात घ्या की मी जे काय सांगतोय त्यामुळे सांगतोय. अशा पद्धतीने आयुष्य देऊन ज्ञान मिळवलेली माणूस बाहेर नाही. आणि जे चकाकते त्यालाच मान द्यायचा अशी जी मानसिक घडण झालेली आहे ती लवकर सोडा. आणि वास्तवामध्ये या ग्रहावर या ग्रहाऐवजी कुठल्या तरी एका परग्रहावर असल्यासारखं जे आपलं वर्तन चाललंय ना ते ताबडतोब थांबव. हे एकमेव जीवन देणारा ग्रह आहे. त्याचा आदर राखू. निसर्गाचा, त्या तत्वाचा, ज्याने आपल्याला अशी शरीरं दिली त्याचा आदर राखू. आणि बुद्धिमत्तेचा टेंबा मिरवणं, तोरा मिरवणं ताबडतोब थांबू. निसर्गाकडे पण बुद्धिमत्ता आहे. आपल्याला गरज आहे ती बुद्धिमत्तेची नाही, गरज आहे शहाणपणाची आणि साधेपणाची, संयमाची, जी भारतीयांनी दाखवून दिलेलं संस्कृती टिकवताना शेतीच्या आधारावरची. हे तात्काळ शहाणपण पुन्हा जागूया. धन्यवाद.